2014 ते 2019 या काळात MIMचे इम्तियाज जलील हे औरंगाबाद मध्य या मतदारसंघाचे आमदार होते। त्या कार्यकाळात त्यांनी शहरातील एक महत्त्वाचा मुद्दा राज्यात चर्चेच्या केंद्रस्थानी आणला होता। तो मुद्दा होता छत्रपती संभाजीनगरातील जालना रोडवरील शासकीय दूध डेअरीच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाचा। जलील यांनी त्यावेळी या स्मारकाला प्रचंड विरोध केला होता। राज्याच्या विधानसभा सभागृहात त्यांनी हा मुद्दा लावून धरला होता, पण त्यावरून सकारात्मक चर्चा कमी आणि वाद जास्त पेटला। इम्तियाज जलील यांच्यावर टीकेची झोड उठवली गेली। बीड जिल्ह्यातील मुंडे समर्थकांनी तर त्यांना कितीतरी धमक्या दिल्या होत्या, पण तेच मुंडे समर्थक आज इम्तियाज जलील यांचं कौतुक करताना थकत नाहीये। ज्या शासकीय जागेवर गोपीनाथराव मुंडेंचं भव्य स्मारक उभारलं जाणार होतं, त्याच जागेवर महिला व बाल रुग्णालय उभा करावं। शहराला सध्या स्मारकाची नाही तर रुग्णालयाची गरज आहे, अशी मागणी तत्कालीन आमदार जलील यांनी केली होती आणि ती मागणी आता पूर्णत्वास जाताना दिसते। पण या रुग्णालयासाठी इम्तियाज जलील यांना जमिनीपासून ते निधीपर्यंत दीर्घकाळ राजकीय आणि कायदेशीर लढा द्यावा लागलाय। आता जालना रोड उभारण्यात येत असलेल्या 400 खाटांच्या भव्य महिला व बाल रुग्णालयासाठी राज्य सरकारनं 360 वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या पदभरतीचा अधिकृत ठराव जारी केला। त्यामुळे शासनाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर इम्तियाज जलील अत्यंत भावुक झाल्याचं पाहायला मिळत आहे। रुग्णालयासाठी त्यांना जो लढा द्यावा लागला त्याचा संपूर्ण प्रवास त्यांनी आता सोशल मीडियावर केलेल्या पोस्टद्वारे समोर आणला। ही पोस्ट सध्या चर्चेत असून तेव्हा विलन ठरलेला एक व्यक्ती आज लोकांच्या नजरेत हिरो कसा ठरलाय तेच जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदनका। मंडळी, सार्वजनिक आयुष्यात काम करत असताना एखादा क्रांतिकारी विचार मांडणं सोपं असतं, पण त्यासाठी सत्तेशी संघर्ष करणं, टीका सहन करणं, धमक्या पचवणं आणि शेवटपर्यंत लढत राहणं सोपं नसतं। ज्यावेळी बहुतेक लोक शांत बसलेले होते त्यावेळी इम्तियाज जलील यांनी प्रश्न विचारला, शहराला स्मारकाची गरज जास्त आहे की रुग्णालयाची? मंडळी, हे खरं आहे की स्मारक इतिहासाची आठवण जपतात, पण रुग्णालय देखील लोकांचे जीव वाचवतात। त्यामुळे शहरातील मोक्याच्या ठिकाणी स्मारकाऐवजी गोरगरिबांसाठी एखादं रुग्णालय व्हावं, ही मागणी इम्तियाज जलील यांनी आपल्या कार्यकाळात लावून धरली होती। तत्कालीन युती सरकार आपल्या मागणीचा सकारात्मक विचार करत नाही हे लक्षात आल्यावर इम्तियाज जलील स्वतः न्यायालयात गेले, कायद्याच्या मार्गाने लढले आणि अखेर जनतेच्या हिताचा निर्णय झाला। बुधवारी 24 जूनला त्यांनी या संदर्भात केलेली फेसबुक पोस्ट सध्या चर्चेचा विषय बनली आहे। त्यात इम्तियाज जलील यांनी नेमकं काय सांगितलंय तर येस आय डिड इट अशी सुरुवात करताना ते म्हणाले की मी आता आमदार किंवा खासदार नाहीत, पण आज माझं मन भरून आलंय। महाराष्ट्र सरकारनं छत्रपती संभाजीनगर मधील जालना रोडवर उभारल्या जाणाऱ्या नवीन 400 खाटांच्या महिला व बाल रुग्णालयासाठी 360 वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचा ठराव जारी केलाय। हे रुग्णालय अशा जमिनीवर बांधलं जातंय जी जागा मुळात गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मारकासाठी वाटप करण्यात आली होती। गोपीनाथ मुंडे हे भाजपचे नेते असले तरी एक खरे लोकप्रतिनिधी होते, ज्यांचे माझ्या सकट सर्वजण कौतुक करत असत। पण जेव्हा मी ते जागा वाटप पाहिलं तेव्हा मी त्याला विरोध केला। मोक्याची सरकारी जमीन अशा स्मारकासाठी वापरली जात होती ज्याचा फायदा त्यांच्या पक्षाव्यतिरिक्त कुणालाही होणार नव्हता, म्हणून मी त्या निर्णयाविरुद्ध लढलो। तेव्हा मला शिवीगाळ झाली। बीड, आंबेगाव आणि परळी येथील पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मला धमक्या दिल्या। केंद्र, राज्य आणि महानगरपालिकेवर नियंत्रण असलेल्या सत्ताधारी पक्षांतील राजकारण्यांनी माझी खिल्ली उडवली आणि मी हरणारी लढाई लढलोय असं मला सांगितलं। काहींनी तर माझ्या धर्माचा शस्त्र म्हणून माझ्या विरुद्ध वापर करत आणखी पुढे मजल मारली। एका व्यक्तीनं तर मध्यरात्री फोन करून मला पाकिस्तानात जाऊन तिथे रुग्णालय बांधण्याचा सल्ला दिला, पण मी शांत राहिलो कारण मला माझं ध्येय माहिती होतं। तर मंडळी, पुढे इम्तियाज जलील यांनी आपल्या पोस्ट मध्ये सांगितलंय की 2014 ते 2019 या त्यांच्या आमदार पदाच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्र विधानसभेत असा युक्तिवाद केला की स्मारकावर कोट्यवधी रुपये खर्च करण्याऐवजी आपण गोपीनाथराव मुंडे यांच्या नावानं एक रुग्णालय बांधलं पाहिजे। आपली सरकारी रुग्णालय दयनीय अवस्थेत आहे, गरिबांना अत्यंत वाईट वागणूक दिली जाते, पण त्यांचं हे म्हणणं कुणीही ऐकलं नाही। त्यावर चर्चा करायलाही कुणीच तयार नव्हतं। शेवटी जलील यांनी एक वेगळा मार्ग निवडला। त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर जनहित याचिका क्रमांक 99/2017 दाखल केली। त्यावर शहराला कशाची गरज आहे हे न्यायालयानं समजून घेतलं आणि रुग्णालयासाठी स्मारकाची जमीन हस्तांतरित करण्याचे आदेश दिले। या सगळ्या न्यायालयीन प्रक्रियेत जलील यांचे वकील श्री शैलेश ब्रह्मे यांनी त्यांच्याकडून 1 रुपयाही घेतला नाही,
कारण त्यांचा या कार्यावर विश्वास होता. ते आता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत. तर त्यानंतर इम्तियाज जलील यांनी निधीसाठी सरकारकडे पाठपुरावा केला. निविदा काढण्यात आल्या, कामाचं वाटप झालं आणि आता बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. पुढील 6 महिन्यात रुग्णालय तयार होईल. आपल्या व्हायरल होत असलेल्या फेसबुक पोस्टमध्ये जलील म्हणतायत की माझा नेहमीच विश्वास होता की हे रुग्णालय आमदार, खासदार किंवा मग शक्तिशाली राजकारण्यांच्या सेवेत येणार नाहीत. कारण सरकार आधीच देशातील सर्वोत्तम सुविधांमध्ये त्यांच्या आयुष्यभराच्या उपचारांची सोय करते. हे रुग्णालय गरीब, गरजू आणि ज्यांना खासगी उपचार परवडत नाही अशा सर्वांसाठी असेल. कदाचित मला उद्घाटनासाठी देखील आमंत्रित केलं जाणार नाही. ज्या राजकारण्यांनी माझा विरोध केला होता त्यांच्याच हस्ते रिबन कापली जाईल. पण जेव्हा कधी मी जालना रोडवरून जाईल आणि ती भव्य इमारत पाहिल तेव्हा मी हसून स्वतःशीच म्हणेल की इम्तियाज, तू करून दाखवलंस. बाकी या रुग्णालयाचं नाव गोपीनाथ मुंडे मेमोरियल हॉस्पिटल असं ठेवण्यात यावं, कारण हीच तर नेहमीची कल्पना होती, असं जलील यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय. तर मंडळी, इम्तियाज जलील आज केवळ एक लढाई जिंकले नाहीयेत, तर स्मारकापेक्षा माणसांचे जीव अधिक महत्वाचे असतात हे त्यांनी सिद्ध करून दाखवलंय. आणि म्हणूनच एकेकाळी विलन ठरवणारे मुंडे समर्थक सुद्धा आज MIMच्या जलील यांचं गोड कौतुक करत आहेत. बाकी या संदर्भात तुम्हाला नेमकं काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि दे दणकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.